Wow, what a great feeling. What a great energy. Day by day, the energy, the divine force, the angelic powers, their blessings is multiplying, tremendously multiplying. Lots of energy, lots of power, lots of blessings, lots of love and gratitude. Their compassion, their support, their divine energy, their divine guidance. Bless all of us. Thank you. From deep of my heart, मेरे शरीर के रोम रोम से मैं धन्यवाद देता हूँ सभी देवी देवताओं को, सभी डिवाइन मास्टर्स को, स्पिरिट गाइड को, एंजल्स को, आर्क एंजल्स को, गार्डियन एंजल्स को, अर्थ एंजल्स को। लव यू, लव यू, लव यू। ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू। लॉट्स ऑफ लव एंड ग्रेटिट्यूड, लॉट्स ऑफ लव एंड ग्रेटिट्यूड। आई एम आई एम divine child of God. I have all powers within me. Now I am ready to use this power. Now I am connected with divine angels and divine gods, divine masters. I am have a full potential to achieve my goals and dreams. I am completely surrendered to the divine nature and angels. I am ready to receive their blessings and support. I am always ready to receive divine guidance and divine knowledge. मैं एक धन आकर्षक, एक धन चुंबकत्व शक्ति से युक्त हूँ। आई एम अ मनी मैग्नेट, आई एम अ मनी मैग्नेट, आई एम अ मनी मैग्नेट। धन मेरे और चारों तरफ से आ रहा है और मैं उसे स्वीकार कर रहा हूँ। बड़ी आसानी से धन मेरी ओर आ रहा है, विदाउट एफर्ट मेरे पास आ रहा है, एवरी सेकंड मेरे पास आ रहा है। जिस तरीके से मैं पानी पीता हूँ और आसानी से पानी मेरे गले से नीचे उतरता है, उसी तरीके से आसानी से धन मेरे पास आता है और मेरे पॉकेट में, मेरे बैंक में जमा हो जाता है। जिस तरीके से मैं आसानी से श्वास लेता हूँ, उस श्वास में जो ऑक्सीजन का मात्रा होती है वो मेरे शरीर को पोषित करती है, स्वस्थ रखती है, मुझे जीवित रखती है। इसी तरीके से इजी फ्लोइंग मनी मेरे पास आ रहा है, in the form of gold, jewelry, diamonds, stones, gemstones, crystals, property, finance, shares, and cash, assets आसानी से मेरे पास आ रहा है। आई एम एक्सेप्ट दिस मनी, आई एम एक्सेप्ट। मैं माफी मांगता हूँ मेरे उस सारे हरकतों को, सारी मान्यताओं को, सारे गलत तरीकों से मैंने जो धन को यूज किया है, स्पेंड किया है, बर्बाद किया है, मैं इन सभी गलतियों के लिए मैं अपने धन से माफी मांगता हूँ। मुझे माफ कर दीजिए, प्लीज मुझे माफ कर दीजिए। जाने अनजाने से मुझसे गलती हो गई थी, मुझे कोई मास्टर नहीं मिला था जिसने मुझे बताया कि नहीं, धन से माफी मांगनी चाहिए, धन भी एक जीवित ऊर्जा होती है। मुझे आज तक किसी ने बताया नहीं, इसलिए मुझसे यह गलती हो गई। लेकिन आज मेरे जीवन में मास्टर्स आए हैं, अर्थ एंजल्स आए हैं, गार्डियन एंजल्स आए हैं, आर्क एंजल्स आए हैं और थाउजेंड्स एंजल्स और डिवाइन स्पिरिट्स और डिवाइन मास्टर्स ने मेरे जीवन में प्रवेश किया है और मुझे पता चला है कि मैं इस धन का क्या मूल्य है। आज से मैं वचन लेता हूँ कि मैं कभी भी गलत तरीके से धन को बर्बाद नहीं करूंगा, उसे गलत जगह पे इन्वेस्ट नहीं करूंगा। मैं हर दिन अपने धन से बात करूंगा,
मैं माफी मांगता हूँ, मैंने आपको इग्नोर किया। आप पड़े रहे घर के चारों कोनों में, बैंक में, मेरे पॉकेट में, मेरे पर्स में, मेरे लॉकर में, अस्त व्यस्त रूप से पड़े रहे। कहीं कॉइन्स पड़े हैं, कहीं कहीं नोट पड़े हैं, कहीं नोट फटे हुए हैं, पॉकेट में आड़े गड़े नोट पड़े हैं, मेरे पर्स में पड़े हैं, मेरे लॉकर में इधर उधर पैसा पड़ा है। और हद से ज्यादा नकारात्मक बात तो यह है कि धन है ही नहीं मेरे पॉकेट में, मेरे घर में, मेरे बैंक बैलेंस में, मेरे घर के कोनों कोपरों में, गद्दे के नीचे, कहीं भी धन है ही नहीं। इसका मतलब, ओ मनी गॉड, ओ मनी एंजल्स, ओ मनी एनर्जी, आप कहीं तो भी नाराज हो चुके। प्लीज मुझे माफ कर दीजिए। मैं आज के बाद आपकी फुल केयर करूंगा, आपसे बात करूंगा, मैं आपसे हाय हेलो करूंगा। आप, जब मैं घर से बाहर जाऊंगा, मैं आपको पूछ के जाऊंगा कि ओ डिवाइन मनी, मैं घर से बाहर जा रहा हूँ, आप केयर कीजिए, आप शांति से यहाँ पे रहिए, डरना नहीं, मैं हूँ, मैं थोड़ी देर में वापस आऊंगा। मैं जैसे रात को सोने को जाऊंगा, मैं हर दिन मनी से बात करूंगा, ओ डिवाइन मनी, आप कैसे हो, आपने अपना दिन कैसे निकाला, आप खुश तो है ना? अगर मुझसे कोई गलती हो जाए तो मुझे बता देना, मैं आपसे माफी मांगता हूँ अगर मैंने कुछ गलती की हो तो। मैं सोने जा रहा हूँ, आप रात भर मुझे ब्लेस कीजिए, मेरे ऊपर धन का वर्षाव कीजिए, मेरे ऑक्सीजन लेवल में मनी एनर्जी को मिलाकर मुझे पोषित कीजिए, मेरे सराउंडिंग के ऑरा को मनी ऑरा बनाइए। मैं हर दिन जब सुबह उठूंगा तो सबसे पहले मनी से बात करूंगा, ओ डिवाइन मनी, आपकी रात कैसे गई, आप शांति से सोए तो है ना? और मैं धन्यवाद करूंगा डिवाइन मनी का, ओ डिवाइन मनी, आपने मुझे रात भर ब्लेसिंग्स दी है। थैंक यू, थैंक यू, थैंक यू, लॉट्स ऑफ लव एंड ग्रेटिट्यूड। और मैं जैसे ही सुबह सुबह का पहला घूंट पानी पीऊंगा, उस पानी के साथ आप मेरे शरीर में प्रवेश कीजिए, और मैं दिन भर इजीली, एफर्टलेसली मनी को अट्रैक्ट कर सकूं, इनवाइट कर सकूं, उसे प्राप्त कर सकूं। ऐसे ब्लेसिंग दीजिए। लव यू मनी, लव यू, लव यू, लव यू, लॉट्स ऑफ लव एंड ग्रेटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ थैंक्स गिविंग। आप मेरे जीवन में आए, आपने मेरे जीवन के हर जरूरत को पूरा किया। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू, लव यू, लव यू, लव यू। लंबी गहरी श्वास लेंगे, इस दिव्य ऊर्जा को अपने जीवन में उतारेंगे, इस डिवाइन मनी एनर्जी को अपने जीवन में उतारेंगे। लॉट्स ऑफ लव एंड ग्रेटिट्यूड। गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, ऑल ऑफ यू। लव यू, लव यू, लव यू, लव यू, लव यू, लव यू। ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू। इस ऊर्जा को स्वीकार कीजिए, इसे परमिशन दीजिए कि ये ऊर्जा अपने मेरे जीवन में आए और जीवन के हर क्षेत्र को हील करे, और अबंडेंस में ग्रोथ दे, सक्सेस दे, रिलेशनशिप, करियर, फाइनेंस, जॉब, बिजनेस, हेल्थ, वेल्थ और स्पिरिचुअलिटी, सभी एस्पेक्ट्स ऑफ लाइफ को अबंडेंस से भर दे, हैप्पीनेस से भर दे, लव से भर दे, कंपैशन से भर दे। मैं हर दिन अपने धन को लग्जरी पे स्पेंड कर सकूं, मैं उसका उपभोग ले सकूं, और मैं जितना उपभोग लूंगा उतना ही धन मेरे पास आएगा, मल्टीप्लाई होकर आएगा, 10 गुना, 100 गुना बढ़ के आएगा, जितना मैं धन को सकारात्मक रूप से यूज करूँ। मुझे आशीर्वाद दीजिए, आशीर्वाद दीजिए। लव यू, लव यू, लव यू, ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू। लॉर्ड्स ऑफ लव एंड ग्रेटिट्यूड, लॉर्ड्स ऑफ थैंक्सगिविंग। थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू आर्कएंजल्स, थैंक यू आर्कएंजल एरियल, थैंक यू एंजल गोल्डन मनी, थैंक यू, थैंक यू, थैंक यू, थैंक यू आर्कएंजल्स, डिवाइन मास्टर्स, थैंक यू। वाह, अब बोलो, अब कैसा लग रहा है? डिवाइन यो मेडिटेशन, 7 चक्रा मेडिटेशन।
डिवाइन मनी ब्लेसिंग्स एंड सुबह का वो इंजेक्शन बूस्टर। अब बताइए कैसा लग रहा है? जल्दी जल्दी जल्दी। आई एम वेरी एक्साइटेड। आज आपको क्या अनुभव हुआ? बताइए प्लीज 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 बताइए। गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग कल्याणी ताई, गुड मॉर्निंग, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. आजचं मेडिटेशन म्हणजे खूप वेगळ्या लेवलचं वाटलं. खूप डीप मध्ये गेल्यासारखं मला पहिल्यांदा आज अनुभवलं मी इतक्या दिवसांनी. आणि म्हणजे मला ना आता मी झोप वगैरे काही लावली नव्हती आज. पण हा. ना मला असं माहिती नाही, पण जेव्हा मेडिटेशनला बसले मला ना असं प्लीझेंट असा स्मेल येतो ना छान. असा हम्म. सुगंध कुठून तरी. बस तो थोड्या वेळसाठी होतं पण ते. असं जाणवत होतं आणि इतक्या सकाळी तर कोणी उठलंही नव्हतं आणि कोणी लावलंही नव्हतं काही अगरबत्ती वगैरे काही. पण ते अच्छा. स्मेल ना मला खूप अशी छान अशी वाटत होती. आणि असं ना एकदम इतकं डीप होतं ते की मी बसून होती. पण ओके. मला असं ना बॉडी म्हणजे फक्त माझी बॉडी तिथे होती. पण मला असं काहीच जाणवलं नाही की मी कुठे बसलीये, काय बसलीये, काहीच नाही. असं वेगळ्याच ठिकाणी होती आणि मला फक्त आणि फक्त स्वामी दिसत होते. वाव. ब्लेस यू, ब्लेस यू. स्वामीचा आशीर्वाद आहे. ब्लेस यू ऑल, ब्लेस यू, हो. ब्लेस यू. लॉट्स ऑफ लव अँड ग्रॅटिट्यूड. गॉड ब्लेस यू. हा. नेक्स्ट. लीनाताई. लीनाताई लेफ्ट होतात लवकर. आज लीनाताईला बोलू देऊ. हाँ दादा. गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. तब्येत कशी आहे? तब्येत चांगली आहे. दादा आजच्या मेडिटेशनमध्ये मला डीप हे लागली. म्हणजे म्हणजे मला माहीतच नाही मेडिटेशनचे कधी ते संपलं ते. आता डिस्कशनच्या वेळेला माझे डोळे ओपन झाले. वाह. वाह. लॉट्स ऑफ लव अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. थँक्यू नेक्स्ट. दादा. थँक यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू. नेक्स्ट. या पटपट पटपट आपले व्ह्यूज शेअर करा. चला एक काम करतो, मीच नाव घेतो एका एकाचं. योगेश सर. हा सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. हा, आजचं मेडिटेशन एकदम छान डीप झालं सर. जबरदस्त. आणि ओके. एंजल्स अशा दिसत होत्या, म्हणजे असं वाटत होतं की आजूबाजूला आहे. ओके. लॉट्स ऑफ लव अँड एकदम. ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू, ब्लेस यू, थँक्यू सर, थँक्यू. ब्लेस यू. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. थँक्यू. मनोज सर. हा सर, गुड मॉर्निंग. सर व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. छान झालं सर मेडिटेशन. आज शिफ्ट झाल्यामुळे असं बसून नाही झालं, पण लेटूनच केलं. पण जेव्हा जेव्हा असं जागृत होती तेव्हा पण पुष्कळच्या ठिकाणी याच्यातच झालं. पण आवाज येत होता मला, असं नाही का ते कालच्या सारखाच आवाज येत होता मधा मधा. छान आहे सर. ब्लेसिंग्स होऊन राहिली आहे. लॉट्स ऑफ लव अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू, ब्लेस थँक्यू सर, यू. थँक्यू सर. प्रणाली ताई. दादा मला ना असं जेव्हा आपण ते उच्चार करतो ना तेव्हा असं ड्रायनेस होतो एकदम ओके. गळ्यामध्ये. हम्म. बाकी काही नाही, व्यवस्थित चाललाय. पण ते असं एकदम जेव्हा उच्चार होते करते होते तेव्हा होते. सगळं आपण इमॅजिनेशन. जेव्हा जेव्हा डीप मध्ये जातो ना, तेव्हा तेव्हा अशा म्हणजे होतात. आणि काही म्हणूनच तुम्ही पाण्याची बॉटल सोबत ठेवायला लावता. ते चार्ज पाणी आपण पिल्याबरोबर जी ऊर्जा स्टक झाली आहे ती आपल्याला मिळणे सुरू होऊन जाते. काही ओके. वाईट नाही. ठीक कॉमन आहे सर. अनुभव आहे थँक्यू सर्वांना. थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. हा. आता कोणता आला? राजेंद्र सर. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग सर, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप ब्लेसिंग्स. आज खूप छान अनुभव आला. अगदी जे साधारण मूलाधार चक्राचं आपल्या सुरुवात झाल्यापासून हा. तर
आपले ते डिव्हाइन एंजल्सला आपण जे लाईट्स निघतात तोपर्यंत किती वेळ आणि कसा गेला हेच लक्षात नाही आलं. अगदी म्हणजे वाव. ते बसलो आहे किंवा काय काहीच नाही, ऑटोमॅटिक तेव्हा होऊन राहिलं असं एक जाणवलं. त्यानंतर मग जेव्हा आपण हे मनी एनर्जीचं सुरू केलं त्यावेळेस जाणवलं की नाही बा आपण कुठे बसलो आहे आणि मेडिटेशन करून राहिलो म्हणून. वा. पिरियड म्हणजे एवढा वेळचा पिरियड हा असं वाटलं बा आपण 2-3 मिनिटच कुठेतरी बसलेलो आहे. एक खूप छान अनुभव आला, खूप छान झाला. आणि महत्वाचं म्हणजे की कोणताही त्रास नव्हता, कोणताही हे नव्हता. अगदी असं वाटलं बा आपण 5 मिनिटातच सगळं काही आटोपलं का. खूप छान वाव. अनुभव, खूप छान झालं. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू, थँक्यू, ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू थँक्यू. सर, ब्लेस Bless to all divine angels. Thank you, thank you, thank you. यू. विकी सर. विश्वेश्वर सर. राधाताई. ओके. हॅलो, गुड बोला मॉर्निंग. राधाताई. हेलो गुड मॉर्निंग सर. हेलो. हा बोला. हा बोला सर, विकी दादा, बोला. आजची ऍक्टिव्हिटी फार छान होती. ओके. आणि हळूहळू हळूहळू ते स्वतः म्हणजे असं काहीतरी नवीन आल्यासारखं बॉडीमध्ये किंवा असं काहीतरी छान झाल्यासारखं वाटत आहे. रिफ्रेश झालोय मी हा ऍक्च्युली. हा हा. ठीक आहे. रिफ्रेशमेंट खूप गरजेचं असतं. बरोबर. तर फिलिंग म्हणजे एक पॉझिटिव्हनेसचं फिलिंग होणं सुरू झालेलं आहे. आय एम हॅपी. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू सर. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू, ब्लेस यू. राधाताई. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सर, छान वाटलं आज. म्हणजे मी विशुद्धी चक्रापर्यंत डीप स्लीप मध्येच होती. हम्म. त्याच्यानंतर मग मला जाग आला. आणि जे लास्टला जे तुम्ही 3 वेळा म्हणजे श्वास घेऊन फू असं केलं ना, असं हम्म. वाटलं की ते माझ्यावरती म्हणजे हवा आली. असं वाह. शिवरिंग झालं त्यावेळेस. छान आहे. लॉट्स थँक्यू ऑफ सर. लव्ह अँड थँक्यू. ग्रॅटिट्यूड. ब्लेस थँक्यू. यू, ब्लेस यू. थँक्यू. शेवट मोरे सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर, व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. आज समाधीमध्ये गेलो थोडस. वाह. ब्लेस यू. मला वाटलं पडतो का काय माहित नाही का. हम्म. मुलाधार म्हणजे पुन्हा मग जाग आली थोडी. अच्छा, म्हणजे आज जवळपास सगळ्यांनी डीप स्लीप किंवा डीपनेसचा अनुभव घेतला आहे ना, आज सर्वांनीच हो अनुभव हो घेतला. हो. वाह, वाह, वाह. ते छान. 2-4 वेळेस तसं झालं मला असं थोडं नाही का, नंतर कंटिन्यू राहत नाही ते पुन्हा. ओके. असं आहे. ब्लेस यू, आणि ब्लेस आजचं मेडिटेशन स्ट्रॉंग झालं. मेडिटेशन स्ट्रॉंग झालं. अफर्मेशन स्ट्रॉंग झालं. ग्रॅटिट्यूड स्ट्रॉंग झालं. आणि तुम्ही जे म्हणलं ते थोडं आज लिहिलं मी. रात्री यू. मी होमवर्क नाही केलं. होमवर्क पाठवून दिलं तुमच्या ग्रुपवर. हो सर. ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू. थँक्यू, थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड सर. ऑलवेज सपोर्ट यू. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. थँक्यू सर. भाग्यश्री. बोला बेटा, आता तुम्ही बोला शेवट. हॅलो दादा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. दादा, मेडिटेशन छान झालं. मला ना असं म्हणजे जेव्हा आपण चक्र हे करतो ना, तेव्हा असं काहीतरी गोल गोल आणि असं म्हणजे असं वेगळंच असं काहीतरी अनुभवल्यासारखं झालं मला. ओके. आणि दादा, तुम्ही ही लेवल हे केलेली आहे म्हणजे लेवल 2, आणि मग आता आम्ही नवीन आहोत तर त्यांच्यासाठी लेवल 1चं कसं? तेच आहे, तेच आहे, कंटिन्यू आहे. तेच आहे का? हम्म. आणि एक प्रश्न विचारू का हा हा बोला. दादा? पश्चाताप कशाला म्हटलंय ते? जे आपण गलती करतो त्या गोष्टीला, की गलती न करून त्या गोष्टीला म्हटले म्हणजे माफी मागितलेली? पश्चातापचा अर्थ असाच आहे, सिंपल अर्थ आहे पश्चाताप म्हणजे की माझ्यामुळे जर कुठे काही मन वचन कायामुळे जर काही चूक झाली आहे तर त्याला मी स्वीकार करतो आणि त्याच्यासाठी मी मनातून खूप खूप दुःख किंवा खूप गिल्ट फील जे म्हणतो ना आपण, एक मला म्हणजे स्वतःला असं आपण खूप बेकार असं फील होते की अरे यार मी हे काय केलं.
है ना, माझ्यामुळे काय झालं, माझ्यामुळे समोरच्याला त्रास झाला, मला दुःख झालं, त्याला दुःख झालं, कोणाची हत्या झाली, तर अरे त्याला किती पेन झालं असेल, गाडी चालवता चालवता एक बेडूक निघून गेला, तो मेला विचारा, अरे त्याला किती दुःख झालं असेल. हे जे अंतर्गत एक भावना येते ना, त्याला जेव्हा आपण क्षमा मागताना व्यक्त करतो तेव्हा पश्चाताप म्हटलं जाते. की मी आता पश्चाताप करतो की मी असं वाईट किंवा निगेटिव्ह वर्क कधी करणार नाही, माझ्यामुळे कधी मी कुणाला त्रास देणार नाही. त्याचं मला म्हणजे अनुभूती झालेली आहे, ती जी अनुभूती असते ना त्याला पश्चाताप म्हटलं जाते. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा त्याच्यासाठी संकल्प करतो की मी आजपासून असं करणार नाही, मी कॉन्शियसली जीवन जगेल, माझ्यामुळे कोणाला दुःख किंवा त्रास नाही झाला पाहिजे, असा मी दृढ संकल्प करतो, है ना, त्याला आपण शक्ती मागणी म्हणतो. बस त्याला तेच पश्चाताप आहे की त्या चुकीचं तुम्हाला गिल्ट फील झालं पाहिजे, है ना. गिल्टच जर फील नाही झाला तर मग कोण पश्चाताप मागणार आहे? तो हेच म्हणा की नाही, मी जे केलं ते बरोबर आहे, मी जे करतो ते बरोबर आहे, त्याला दुःख झालं असेल ते त्याचे कर्म, मी बरोबर आहे. जोपर्यंत हा मीपणा सोडून आपण हे फिलिंग मध्ये उतरत नाही की अरे नाही, प्रत्येक व्यक्ती कार्यकारण सिद्धांतामध्ये अटकला आहे, तो फसून आहे ह्या सगळ्या चक्करमध्ये. कोणी स्वतःहून कोणाला त्रास देत नाही, कोणीच कोणासाठी एवढं रिकामं बसला नाही आहे की तो दुसऱ्याला त्रास देईल. आपणच काहीतरी असे कर्म करून ठेवले ज्याच्यामुळे मला कोणाच्यामुळे त्रास होते आणि माझ्यामुळे कोणा दुसऱ्या व्यक्तीला त्रास होते, इच्छा असो किंवा नसो, है ना. तर हे जेव्हा आपण असं समजून घेऊ की हे सगळं जे आहे हे आपल्या हातात नाही आहे, पण आपल्या हातात काय आहे, कॉन्शियसनेस. तुम्ही अलर्ट राहा त्या वेळेवर की माझ्यामुळे कोणाला दुःख नाही झालं पाहिजे, आणि तसा रोज रोज संकल्प घ्या की मी याच्यानंतर अशी चूक कधीच करणार नाही. झालं, त्यालाच फॉरगिव्हनेसची प्रॅक्टिस म्हणतो आपण. ठीक आहे. त्या फॉरगिव्हनेसच्या प्रॅक्टिसमध्ये इमोशनली कनेक्ट होण्यासाठी पश्चाताप होणे आवश्यक आहे, की त्या झालेल्या चुकाचं तुम्हाला अनुभूती झाली पाहिजे. बस त्यालाच पश्चाताप म्हटलं जाते. आपण आपली गलती नसून पण दुसऱ्याला सॉरी हा, म्हणतो. तरी पण आपणच पश्चाताप करायचा, कारण की आपण याच्या अगोदर काहीतरी असं करून ठेवलं आहे की ज्याच्यामुळे ते कर्माचा वाटा आपल्या नशिबी वापस पलटला आहे. त्याच्यात कुठेतरी आपण निमित्त आहो, भली आपली चूक नसेल, टाळी 2 हातांनीच वाजते. तुम्ही चूक करा नका करू, हा हात इथं ठेवलाय मी आणि हा हात येऊन आपटून राहिला, तर हा हात काय म्हणेल, अरे माझी काही चूक नाही तरी तू का बरं माझ्यापाशी येऊन आदरत. आणि टाळी वाजली म्हणून दोन्ही हातांना शिक्षा मिळून राहिली, तर हा हात काय म्हणेल, अरे माझी काही चूकच नाहीये, मी तर टाळी वाजवत पण नाही तरी मला का बरं छडी बसली. हा हात येऊन आपटते, चूक तर ह्या हाताची आहे, मग हा हाताने शिक्षा का, या हाताला शिक्षा कशासाठी का, कारण की टाळी वाजण्याच्या क्रियेमध्ये दोन्हीही हात समान रूपात निमित्त आहे, दोन्हीही हात समान रूपात कर्माची वाटेकरी आहे. भलेही हा जो हात आहे हा क्रिया करत आहे, हा हात स्टेबल आहे, तरी सुद्धा क्रिया झाली, कर्म पूर्ण झाले, आणि टाळी वाजल्याची शिक्षा ही आहे की दोन्ही हातांना छडी भेटत आहे, मार मिळत आहे. मग ह्या जो हात आहे ना स्टेबल, यांनी कबूल केलं पाहिजे की कुठेतरी माझी पास्ट लाईफची गलती आहे, कुठेतरी माझी चूक आहे का मी ह्या वेळेस उभा आहे टाळी वाजण्यासाठी. जर या हाताने बंद करून घेतलं स्वतःला, आता टाळी वाजत काय, वाजणारच नाही. म्हणजे सेल्फ कंट्रोल, सेल्फ कॉन्शियसनेस, सेल्फ अलर्टनेस, की मला ह्या प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन मधून कसं बाहेर निघायचं आहे जेणेकरून मला कोणामुळे त्रास झाला नाही पाहिजे किंवा माझ्यामुळे कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. तर ह्या कंट्रोल जो आहे, हा कंट्रोल आपल्याला शिकायचा आहे. हा कंट्रोल ज्या दिवशी आला ना त्या दिवशी टाळी वाजणं बंद होऊन जाईल. ना कोणी दुसरा व्यक्ती आपल्याला त्रास देऊ शकते, ना आपल्यामुळे कधी दुसऱ्याला त्रास होईल. हे शिकायचं आहे. पण त्याच्यासाठी फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस सुरू करा. रोज रात्री झोपताना माफी मागा. माझ्यामुळे कोणाला दुःख झाले असेल तर मी माफी मागतो, आणि कोणा दुसऱ्या व्यक्तीमुळे मला दुःख पोहोचलं असेल तर मी त्याला सहखुशीनं माफ करतो, मोठ्या मनाने माफ करतो. लेट गो करा. त्या चक्करमध्ये फसून नाही राहायचं. जितका टाइम फसून राहू तितकी आपली एनर्जी लो मध्ये जाईल, तितक्या वेळा तो व्यक्ती आठवत जाईल, तो व्यक्ती तर नरकात जगून राहिला आपल्याला घेऊन जाईल. तर पटकन कट करायचे, कट कट कट. सर्वांनी आजपासून एक टेक्निक वापरायची, जेव्हा कुठं असं वाटलं ना की माझी चूक नाहीये तरी का बरं मला दुःख, तरी का बरं मला त्रास, मी तर काहीच करत नाही तरी माझ्यावर का आरोप लागते किंवा माझ्यामुळे कोणाला त्रास झाला, दोन्ही सिच्युएशन मध्ये
असा हात करायचा आणि म्हणायचं कॅन्सल कॅन्सल कॅन्सल, कट कट कट, क्लिअर क्लिअर क्लिअर, कॅन्सल 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 कॅन्सल, क्लिअर 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 क्लिअर, कट 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 कट. आणि मनात भावना करायची का सगळे इमोशन, सगळे निगेटिव्हिटी, सगळे अटॅचमेंट, सगळं काही कट झालंय. तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी, आमची दोघांची एनर्जी बॅलन्स आहे. मला आता कोणासोबत माझी एनर्जी, माझी थिंकिंग, माझे थॉट शेअर करायचे नाही. बस. त्याच्यानंतर पहा हा त्रासच होणार नाही. ओके, तर चला मग आपण आता आपलं सेशन क्लोज करू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. ब्लेस यू. दिलेले असाइनमेंट्स सर्वांनी पूर्ण करा. सिरियसनेसनी चला. जर तुम्हाला लाईफमध्ये खरंच काही चांगलं बिग अचिव्हमेंट करायचं आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये अबंडन्स मध्ये तुम्हाला ग्रोथ करायची आहे, सक्सेस प्राप्त करायची आहे, तर आपल्या मेडिटेशनला डिसिप्लिन, सिरियसनेसली आणि अलर्ट, अटेंटिव्हली सर्वांनी करणे सुरू करा. मला फीडबॅक द्या, माझ्याशी बोला. जे नाही समजलं त्याच्यावर प्रश्न विचारा. सर मला ते असाइनमेंटचं नाही समजलं. काहीच नाही आहे. मी जे मेसेजेस टाकणार आहे याच्यानंतर, ते मेसेज तुम्हाला फक्त तुमच्या डायरीमध्ये लिहून ठेवायचे. जेवढेही चांगले कोट मी करणार आहे ग्रुपमध्ये, ते तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. आणि काही टायमानंतर तुम्ही बघा की तुमच्यापाशी इतकी सुंदर डायरी तयार झालेली राहील का त्याच्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह पॉझिटिव्हच वर्ड राहील. जेव्हाही तुम्हाला टेन्शन येईल, डिप्रेशन येईल, ती डायरी ओपन करायची आणि बघायचं की दादाला काय काय सांगितलं आहे. आणि तुम्ही जसं जसं वाचत जाल ना, तसं तसं हे मेडिटेशन, ही एनर्जी, हे माझं टॉक तुम्हाला रिवाइज होत राहील. आणि जसं जसं ते रिवाइज होईल, ऑटोमॅटिकली एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये फ्लो होणं सुरू होते. आणि सडनली तुम्ही डिप्रेशन मधून, टेन्शन मधून, त्या एन्झायटी मधून बाहेर पडाल आणि मोटिवेट होईल जर की अरे यार हो, हे प्रिन्सिपल आहे लाईफचे, ह्यानुसार मला लाईफ जगायची होती आणि मी कुठेतरी चूक केली म्हणून माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आला. तर ठीक आहे, आजपासून मी आता प्रॉब्लेमला रिलीफ करतो, डिलीट मारतो आणि या प्रिन्सिपल्सच्या अनुसार मी माझी लाईफ सुरू करतो. इन्स्टंटली एनर्जी शिफ्ट होऊन जाईल, इन्स्टंटली तुमचा ऑरा शिफ्ट होऊन जाईल, तुमचा माइंड शिफ्ट होऊन जाईल आणि तुम्ही त्या निगेटिव्हिटीच्या झोन मधून सडन पॉझिटिव्ह झोन मध्ये येऊन जाल. ती पर्सनल डायरी तुमचा पर्सनल मेंटर आहे असं समजा. गुरु असो नसो, कुठेही संकटात सापडले, कुठल्याही परिस्थितीत तुम्ही एकटे पडले, तुम्ही ती डायरी उचला आणि बघा त्याच्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे. आणि तुम्ही पहा की तुम्ही इन्स्टंटली चार्ज झाले, मोटिवेट झाले. तुम्हाला माहित नाही अननोन कुठून एनर्जी येणं सुरू होऊन जाईल आणि तुम्ही ब्लेस मध्ये याल. काल रात्री माझ्यासोबत असं झालं, मी एका व्यक्तीसोबत थोडस बोलणं झालं माझं 8-8:30 वाजता, आणि मी थोडस मनी ह्या टॉपिकवर बोललो. तर काउंट ह्या स्विच वरचा इतका चॅन्ट केला आम्ही, बोलता बोलता इतकं समजून सांगता सांगता इतका चॅन्ट झाली की इतकी मला एनर्जी फील तेव्हाच व्हायला लागली. खाली आलो, जेवण केलं आणि जस्ट 9:30 वाजता झोपायची तयारी केली. 9:45 वाजेपर्यंत झोप लागली. 10 वाजता मी उठलो धडकन. म्हटलं मॉर्निंग मेडिटेशनचा टाइम झाला, मोबाईल पाहत होता, फक्त 10 वाजले. 15 मिनिटात माझी झोप पूर्ण होऊन गेली. इतकी एनर्जी आली, इतकी एनर्जी आली, आणि 15 मिनिट इतकं मेल्यासारखी झोप लागली ना. पण 15 मिनिटात मी चार्ज पण झालो आणि पूर्णपणे पूर्ण हिल. आणि 10 वाजताच मी उठून तयार झालो की मेडिटेशन करायचं आहे. असं असते जेव्हा हायर एनर्जी येते ना, तेव्हा ह्या लेवलचं तुम्हाला फिलिंग येते. तर चला ठीक आहे, सर्वांना ब्लेसिंग्स, लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड. थँक्यू 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 थँक्यू. आणि ब्लेसिंग्स देणे शिका, ब्लेसिंग्स देणे शिका. ब्लेसिंग्सला कव्हर करा. जितकी तुम्ही ब्लेसिंग्स द्या तितकी तुमच्याकडे ब्लेसिंग्स वापस येईल. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू.